मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही चाललो आहे फॅमिली गेआउटला भायखळ्यालाच म्हणजे भायखळा झूला. आणि आता थोडं रेडी झालं आहे, मतलब मॉर्निंग रुटीन झालं आहे. आणि आता थोडंसं ग्रूमिंग वगैरे करून मग आम्ही निघू. सो स्टे ट्यून्ड, कीप वॉचिंग. सो बघू शकता मी हे वेअर केलेलं आहे. आणि माझी फॅमिली वगैरे काय काय वेअर करतात तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. नाही ती माझा धमाल मस्ती करणार आहे, तर आम्ही खूप सारी धमाल मस्ती करणार आहे. हे असं हे लोकांनी असं काय काय घातलेलं आहे. हाय कर, हाय मम्मी, हाय कर, हाय. आम्ही निघतोय आणि हे बघू शकता शूज घालते. सगळे रेडी झाले आणि मी तुम्हाला दाखवते. सर्व हे बघा, सर्व आम्ही जातोय. फॅमिली पण आहेत आणि बाजूवाले पण आहेत. तुम्हाला एक दाखवते क्यूट गर्ल. हे बघू शकता, सर्वांना बाय करते, सर्वांना बाय करते. तर आम्ही आता चाललोय आणि सर्व येतात आहे. तर हे बघू शकता. से हाय, हाय एव्हरीवन. आम्ही चाललोय ॲनिमल बघायला. आता घाल गॉगल, घाल त्याचं गॉगल घालते. हाय बोल, हाय. गॉगल मागतात त्या बघा. आता असं पेरू घेतोय आम्ही खायला. आम्ही तसे काही तुम्ही एरियातले नाहीत, मला काही भीती नाही. कुठे चालले आपण? हो, टायगर बघायला. बोल मला गॉगल दे, गॉगल मला दे. मला लगेच देणार. आणि मगाशी रसिका मागत होती, तिला दिला नाही शाणी. अरे काय नाही, अरे काय नाही. अरे आता तुला नेलपेंट लावणार, त्याला नेलपेंट लावणार, पण तिचा नेलपेंट लावली. सर्व आता स्टेशनला आहोत. सर्व तिथं हाय कर, हाय हाय. तर आता या ट्रेनमध्ये खूप सारी गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. तर आम्ही ती ट्रेन सोडलेली आहे आणि आता दुसऱ्या ट्रेनसाठी लेडीज डब्याच्या इथे जातोय. कारण की आम्ही चुकीच्या म्हणजे जेंट्स डब्याच्या इथे थांबलेलो. सो आता आम्ही पुढे चाललोय लेडीज डब्यामध्ये. सो आता बघू नेक्स्ट ट्रेन कधी येते. हिला असं उचलून घेऊन चढायला लागते. हेवी आहे. चला चढा. हे 1.5 किलो आहे. चला केले जगा. आणि हाय करा भेटू तिथे आतमध्ये सर्वांना विचार जागा आहे का, मला बसायचं जागा आहे.
पाय दुखत होते ना तुझे उभे राहून राहून. आता बसलोय. कंटाळा कंटाळा कंटाळा. तुला मम्माकडे जायचंय का? मम्माच्या इथे गर्दी आहे. जायचंय 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 जायचंय. आम्हाला वाटलं स्लो ट्रेन आहे म्हणून आम्ही थांबलो होतो, पण बायकाला कळालंच नाही. मम्मी नशीब डोरच्या इथं उभी होती म्हणून तिला समजलं की भायकाळ आला, म्हणून आम्ही पटकन उतरलो. धम्माल स्टार्टिंगच एवढी भारी झाली. तुम्ही बघू शकता आम्ही भायकाळा स्टेशनला आहोत आणि आता कुठे जायचं हे आम्ही बघूच. आता मम्मीला माहिती की नाही माहिती नाही, मी तर सेकंड टाइम होते. तर मग अशी गर्दी असल्यामुळे आमचे माझे दोन भाऊ दुसऱ्या ट्रेन मध्ये गेले आणि आम्ही दुसऱ्या ट्रेन मध्ये चढलो. तर आता ते लोक दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आहे आणि आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आहे. आता ते लोक आम्ही शोधतायत त्या लोकांना कुठे आहेत वगैरे. सो हे असे सर्व उभे आहेत, सर्व शोधतायत. आणि आम्ही माझी मावशी पण येते, सो ती बदलापूरवरून येते. तर ती म्हणजे तिच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. पुढे जाऊ आम्ही विचार करतो आणि ठरवतो. आम्ही भायकाळा स्टेशनला आहोत आता आणि इथून पुढे जातोय. कसं काय रूट आहे ते बघतो आम्ही. हे बघा, हिला ह्याच्यात जायला खूप आवडतं एक्सकलेटर मध्ये. आता बघा ती कशी जाते. तर आम्ही मगाशी पेरू घेतलेले, ट्रेन मध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही पेरू खाल्लेलेच नाहीयेत आणि असेच आहेत. आता काय माहिती भायकाळ्याच्या झू मध्ये म्हणजे राणीच्या बागेत आम्हाला ते खायला भेटतात की नाही, आता बघूया. चालतंय कशी स्टाईल मध्ये. एवढी अशी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे रस्त्याने जाता आणि खूप जास्त ऊन आहे. ते आम्हाला खूप गरम आहे, खूप जास्त गरम. राणीचा बाग म्हणून या झूला ओळखलं जाते आणि बरोबरच वीर माता जिजाबाई भोसले उद्यान पण म्हटलं जातं. तर आम्ही आता एंट्री करतोय आणि पुढे बघू किती धमाल करतोय, किती मस्ती करतोय. आणि असे सर्व आहेत, लहान लहान पोरं आहेत तर यायला वेळ होतोय. बघू शकता तिकीट लावायला लाईन तर नाही लावल्या, पण हे नवीन आता ओपन झालं ऑनलाईन तिकीट. तर मी तिकीट पण घेतलेली आहे. माझ्या मावशीसाठी थांबलो आम्ही सर्व इथे बाहेरच. मग त्याला आल्यावर आम्ही आतमध्ये जाऊ आणि धंदा करू. तुम्हाला दाखवलं मी सर्व काही. हे बबल दिलं नव्हतं म्हणून रडलेली. आणि आता बघा हे बघ, मी दाखवते तुला, मी दाखवते बघ. हा तिकडे पकड म्हणजे नाही आता बघा. हा आता बघ. आपण हे असं करून करून संपवून टाक. माझ्याकडे हे पळत काम 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 असं गोल फिर. आता आमच्या सोबत एक स्कॅम झाला. म्हणजे माझ्या स्कॅम नाही बोलू शकत, मी तर येड्यागिरी केलेली आहे. ऑनलाईन तिकीट काढताना 10 अडल्टचे काढायचं सोडून मी 10 फॅमिलीचे काढलेले आणि माझे एक्स्ट्रा पैसे गेलेत.
आणि Extra पैसे त्याच्यामुळे आलेले मला म्हणजे मी इथे काउंटरला विचारलं होतं तर ते बोलले कोणत्या तरी फॅमिलीला खायला दे, वगैरे नरम तिकीट होतं. जाऊन दे आणि त्यांच्याकडून म्हणजे ए, असं पेरू खाणार त्यांना आहे? तिकीट हे करून द्यायला. आणि तर मी खूप कमवले. तिथे जाऊन विचारत होते कमवलेले सर्वांना पण असे आहे. तिकीट पाहिजे का मी तुम्हाला तो पण शॉट दाखवेल. आणि खूप जास्त धवल झाली, खूप मजा आली. तो एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता माझ्यासोबत. हा मग 4 जण बघा. एका तिकीट मी 10 काढली. तिथे दाखवा त्यांना माहिती होती गाडी आता जस्ट एक जण तुम्ही चौघं ना फॅमिली असं होते ब्लॉग काढते मी पोलीस का काय तिथे तेच बोलले मला. मी बोलते मी त्याच्यासोबत जाऊन येते आणि तू इथे विचार हे फक्त खा काय तसं एवढंच येतं ना आम्हाला, फक्त एवढंच येतं बोलता येत नाही काय. खूप जास्त ऊन येते आणि मी आता सावलीत उभी आहे आणि खूप म्हणजे खूप बोर झाले इथे स्टार्टिंगलाच. पण धमाल पण खूप केली आहे आणि ते आता 2 वाजलेत आणि आम्ही इथे आलो होतो 1 वाजता. 1 तास झाला इथे फिरताच आणि म्हणजे फिरता तर 1 तास झालेलाच आहे आणि हा सगळा स्कॅम माझ्यासोबत जो मीच केलेला आहे त्याच्यामुळे. आणि मम्मीला न सांगता मम्मीला तर अजून माहिती पण नाही मला. म्हणजे मम्मीला तर सांगितल्यानंतर बघूया काय रिॲक्शन आहे. मी दाखवेलच तुम्हाला नक्की मम्मीची रिॲक्शन. आणि लेट्स सी अजून पुढे काय धमाल होते. मावशी वगैरे आलेली आहेत माझी. इथे सर्व बसले, कोण आतमध्ये गेलेलंच नाहीये. आता आम्ही सर्व चाललोय. नंतर सांगणार आता नाही, नंतर सांगणार स्कॅम नंतर सांगणार. एवढी अशी लाईन आहे इथे खूप सारी, बघू शकता तुम्ही एंट्रीला. आणि आम्ही आता लाईनमध्ये आहोत आणि आता आतमध्ये जातोय. सर्वजण आहोत बघा, बघू शकता सर्व आलेले आहेत. आणि आता मी चाललोय. 2 तासच आहे आमच्याकडे कारण की 4 वाजता हे बंद होतं. सो लेट्स सी 2 तासात काय काय विचार करतोय. आम्ही सगळे हा. तर काय झालं माहितीये, मी ना चुकून 10 फॅमिलीची तिकीट काढली. 10 फॅमिली म्हणजे 2 माणसं म्हणजे 2 नवरा बायको आणि त्यांची पोरं. 10 जण म्हणजे देवा, म्हणजे असे किती जणांची तरी तिकीट 20 माणसं आणि 40 पोरं. आणि मग आम्हाला ते बोलले की कोण फॅमिली वगैरे भेटतायत तर घेऊन या ना. आम्ही तिथे त्याच्यामुळे हे बघ तुझे 1000 रुपये गेले पण माझ्याकडे 500 रुपये आलेच. अभी मजा आएगा ना भिडो. संडेच्या दिवशी एवढी रश आहे, सगळे आहे. बापरे एवढी एकदम कोपऱ्यात आहे. तो अस्वल पण बोलतोय हा संडे मी नाही आऊ. बघितला एक चढलेला आहे हाईट आहे. आता काय बघायचं आता एकामेकांनाच बघा. आहेत ना, पाणी आहे पुढे अजून पाणी आहे. स्नेक आहे. हा पाणी आहे. हाँ ये टेडी बेयर को देखो, ये टेडी बेयर को देखो कसली क्यूट है. आता बरोबर काय ना सगळे बसलेत. ना
ते 40 रुपये दिलेले ना, मग त्यांनी 20 रुपये रिटर्न दिले. म्हणजे एका नायराला बघून 10 रुपये त्याने जास्त दिलेत. नायरा मला आईस्क्रीम दे. अनु मंकी कुठे मंकी? मंकी आहे बघ कशी पुढे नाही जायचं, इथंच उभं राहायचं. दीदी कशी उभी आहे इथेच. मंकी दाखवा, तुला मंकी दाखवा, दाखवा मला मंकी. आता मंकी बघ, मंकी तुला बोल. आणि आम्ही अर्धे प्राणी बघितलेले नाही आहेत, कारण की आता खूप थकलेलो आहे. आम्ही सर्वच थकलेले आहेत. पण आमच्यातल्या काही 3 जणांनी सर्व प्राणी बघितलेले आहेत. तर आता त्यांना रिव्ह्यू विचारते मी, नक्की काय काय बघितलंय आणि कसं वाटलंय ते. सो नील, आम्ही बघितलंय तुम्ही काय काय बघितलंय? खूप काय काय बघितलं. पक्षी बघितले सगळे, मगर बघितली स्पेशली. तर मगर 2च बघितल्या हलताना, बाकी सगळ्या मगर एकदम अटकलेल्या होत्या. शांत होते, म्हणजे ते हलत होते. आम्हाला वाटलं ते स्टॅच्यू आहे ऍक्च्युली, बट नंतरला आम्ही बघितलं की ते हलतायत. मग आम्हाला कळलं की ते रिअल हे आहे. आणि मला तर पेंग्विन पण असंच वाटलेलं की ते लोक स्टॅच्यू आहेत, म्हणजे ते लोकांचं हल्ले. हल्ले सगळे उड्या बिड्या मारत. आणि अजून काय काय बघितलं? आम्ही पोपट बघितला, मोर बघितला, मंकी बघितला. परत वेगवेगळ्या प्रकारचे अजूनपर्यंत ज्यांची नावं नाही ऐकली तेवढी पक्षी बघितली. आणि कसं वाटलं तुम्हाला सर्व पक्षी आम्हाला बघून? खूप म्हणजे खूप भारी एकदम वाटलं. भारी वाटलं. पण आता आमचे पाय सगळे दुखत आहेत, कोणाला कंटाळा. आता थोडा रेस्ट घ्यायचा आहे. आम्ही पण आता थोडा रेस्ट घेतो. आणि माझ्या फोनची बॅटरी पण लो झाली आहे, तर मी नवीन पॉवर बँकनी चार्जिंग करते आणि होतोय. एकदम छान आहे पॉवर बँक पण. सो आता सर्वांचे फोटोशूट चालू आहेत, सर्व फोटोशूट करतायत. मी पण केलेले आहे, 2-3 फोटोज काढलेले आहेत. सो हे बघा, तुम्ही बघू शकता फोटोशूट करतायत सर्व लोक. हे माझी फॅमिली. खूप जास्त थकलेलो आहे आम्ही आता आणि बसलो आहे गार्डनमध्ये. का पाय सर्वांचे दुखत आहेत आणि ते छोटे लोक वगैरे गार्डनमध्ये गेलेत. आणि आता पेंग्विनचं वगैरे बघून आलेलो आहे आणि भूक पण खूप जास्त लागली. तर आम्ही आता टाईम आऊट होतोय, तर आम्ही थोड्या वेळात आता निघूच आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊ. सो कीप वॉचिंग. नंतरचं पण दाखवते मी तुम्हाला काय काय करतो आम्ही. धमाल तर स्टार्टिंगला झालेली आहे, नंतर काय नाही, सगळा डिसअपॉइंटेड झालेलो आहे. खूप बोरिंग झालेलं आहे, कारण की खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी इथे. सो ठीक आहे, नो इश्यू, होता है कभी तो ऐसा. बघू शकता एक्झिट करायला पण खूप जास्त गर्दी आहे. खूप थकलेलो आहे, जास्त. हे म्युझियम आहे आणि वातावरण बघू शकता तुम्ही, क्लायमेट मस्त आहे. आता मी हॉटेलला चाललो आहे, काहीतरी खायला खूप जास्त भूक लागते. सो बघूया काय काय खातोय, लेट्स सी. तर आम्ही आलेलो आहे आता हॉटेलमध्ये स्नॅक्स खायला, म्हणजे थोडंफार नॉर्मल भूक लागली. तर आम्ही सर्व आहेत आणि सर्व गप्प बसलेत, कारण की सर्व थकलेले आहेत खूप जास्त. आम्ही सर्व खूप जास्त मी दिसते मी बॅक कॅमेराने व्हिडिओ काढते. काय खाणार आहे तुम्ही लोक? पावभाजी, पिझ्झा, सँडविच. आणि ही बघा झोपलेली आहे, खाऊन पिऊन झोपलेली आहे. मी ऑर्डर दिलेली आहे. तर ऑर्डर आल्यानंतर दाखवते, तोपर्यंत कीप वॉचिंग. मला नाही करायचं, मला पण जेवण करायचं. मग ते घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा इथेच काहीतरी जेऊया ना आणि जाऊया. एवढं लवकर जेवून रात्रभर उपाशी राहायचं.
बघ ना भाकरी बिकरी बनवायची झुणकानी धीरे सांगायची 2-3 भाकऱ्या दे कपाळावर कसं अरे हे ना हॉटेलमधून ना ते आणतात एक ब्राउनी आणतात. मस्त लागते. ते आता भेटले ना त्यांना मी सांगणार आहे ते घेऊन यायला म्हणजे द्यायला मला. तसं मला वाटतं सिझलिंग ब्राउनी मध्ये. तर असं सँडविच आणि पावभाजी वगैरे मागवलेली आहे आम्ही. सर्व बघू शकता. पिझ्झा पण खूप टेस्टी होता. मस्ट विजिट आहे हे रेस्टॉरंट. आणि हे डेझर्टसाठी ब्राउनी, सिझलिंग ब्राउनी माझं फेवरेट आहे. सो मी आता चाललेलो आहे घरी. ट्रेनमध्ये इतकी गर्दी तर नव्हती पण बसायला जागा पण नव्हती. सो उभं राहून जावं लागलं. बाय आता चाललेलो आहे घरी. आता मी घाटकोपरला उतरलेलो आहे आणि आम्ही आता घरी चाललोय. खूप बोर झालेलं आहे. घरी जाऊन मस्त झोपणार, जेवण झोपणार आहे. जाताना सर्व एवढं एक्सायटेड मध्ये होते आणि आता घरी जाताना बघा. सो येस, खूप दमलो आहे आम्ही, खूप जास्त दमलो आहे. आणि आत्ता जस्ट घरी पोचलो आहे. कारण की स्टेशनला काय माहिती काय कसला तरी आंदोलन होतं. म्हणजे आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामुळे रिक्षा तर मिळालेच नाही आम्हाला. आम्हाला थोडं चालत होऊन मग रिक्षाला केली, आम्हाला भेटली आणि मग घरी आलो आत्ता जस्ट फ्रेश वगैरे होऊन मग जेवून आराम करून. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड स्टे हॅपी.